घनसावंगी येथे सौर कृषी पंप योजनेच्या समस्यांवर कडक भूमिका, आमदार हिकमत उढाण यांचा अधिकाऱ्यांना इशारा। घनसावंगी मतदारसंघातील सौर कृषी पंप योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि तातडीने तोडगा निघावा यासाठी आमदार हिकमत उढाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जनसंपर्क कार्यालय घनसावंगी येथे विशेष समस्या निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला सौर कृषी पंप योजनेशी संबंधित महावितरण तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मेळाव्यास घनसावंगी मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडत अनेक गंभीर बाबी समोर आणल्या। शेतकऱ्यांनी सांगितले की मागेल त्याला सोलार या योजनेच्या नावाखाली काही ठिकाणी मध्यस्थांकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत। अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज कारण न देता रिजेक्ट करण्यात आलेत। काही शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर होऊनही अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, तर काही शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करूनही वारंवार कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत। या सर्व प्रश्नांचे आमदार हिकमत उढाण यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली। शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत हलगर्जीपणा, टाळाटाळ किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले। योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर त्याला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। आमदार उढाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र नोंद घेऊन ठराविक कालमर्यादेत समस्यांचे निराकरण करण्याचे स्पष्ट आदेश दिले। तसेच प्रलंबित फॉर्म, रिजेक्ट केलेले अर्ज, अपूर्ण अनुदान प्रकरणे याचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या। यावेळी बोलताना आमदार हिकमत उढाण यांनी स्पष्ट इशारा दिलाय, जर शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडवले नाहीत तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल। शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कोणतीही तडजोड करणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले। या मेळाव्यात सौर कृषी पंप योजनेशी संबंधित कार्यकारी अभियंता श्री मठपती साहेब, उपकार्यकारी अभियंता पवार साहेब, सोनटक्के साहेब, श्री पवार साहेब यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठांचे विभागांचे वरिष्ठ, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसटी मराठी न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष तळपे, घनसावंगी।